नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका देशाची सहल करणार आहोत ज्याला युरोपचे हृदय म्हटले जाते. निसर्गाचे वरदान लाभलेला आणि इतिहासाच्या खुणा जपलेला हा देश म्हणजे स्लोवाकिया. कधी काळी चेकोस्लोवाकियाचा भाग असलेला हा छोटासा देश आज आपल्या भव्य किल्ल्यांसाठी, रहस्यमयी गुहांसाठी आणि आधुनिक शोधांसाठी जगभर ओळखला जातो. तुम्हाला माहीत आहे का, जगात सर्वात जास्त किल्ले कोणत्या देशात आहेत? किंवा अशी कोणती जागा आहे जिथे उन्हाळ्यातही गुहेत बर्फ साचलेला असतो आणि चक्क उडणारी कार तयार करणारा हा देश नेमका आहे तरी कसा? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या विशेष व्हिडिओत आपल्याला मिळणार आहेत. चला तर मग सुरू करूया स्लोवाकियाचा हा रंजक प्रवास. स्लोवाकियाचा इतिहास अतिशय रंजक आहे. पहिल्या महायुद्धापर्यंत हा भाग हंगेरी साम्राज्याचा हिस्सा होता. 1918 मध्ये झेक आणि स्लोवाक लोक एकत्र आले आणि त्यांनी चेकोस्लोवाकिया नावाचा एक देश तयार केला. पण ही साथ कायमस्वरूपी नव्हती. 1 जानेवारी 1993 रोजी कोणत्याही युद्धाशिवाय किंवा रक्तपाताशिवाय हा देश शांततेत विभागला गेला. या घटनेला इतिहासात वेल्वेट डिवोर्स म्हटले जाते. आज स्लोवाकिया एक स्वतंत्र प्रजासत्ताक असून तो युरोपियन युनियन आणि नाटोचा एक महत्त्वाचा सदस्य आहे. अवघ्या 55 लाख लोकसंख्येचा हा देश आज प्रगतीच्या शिखरावर आहे. स्लोवाकियाबद्दलची सर्वात मोठी गंमत म्हणजे येथील किल्ले. या देशात 180 पेक्षा जास्त किल्ले आणि 400हून अधिक राजवाडे आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत किल्ले असणारा हा जगातील अव्वल क्रमांकाचा देश आहे. स्पीस कॅसल हा युरोपमधील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे. याचे विस्तीर्ण बांधकाम पाहून तुम्ही थक्क व्हाल. बेजनिस कॅसल हा किल्ला पाहिला की तुम्हाला डिझनीच्या चित्रपटात आल्यासारखे वाटेल. हा किल्ला त्याच्या परीकथेसारख्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. ओरावा कॅसल, जर तुम्ही चित्रपटप्रेमी असाल तर तुम्हाला माहीत असेल की नोस्फेराटू हा प्रसिद्ध हॉरर चित्रपटाचे शूटिंग ह्याच किल्ल्यावर झाले होते. जर तुम्हाला निसर्गाची ओढ असेल तर स्लोवाकिया तुमच्यासाठी स्वर्ग आहे. येथील हाय त्राता पर्वतरांगा गिर्यारोहकांसाठी मोठे आकर्षण आहे. आणखी एक थक्क करणारी गोष्ट म्हणजे येथील गुहा. या चिमुकल्या देशात तब्बल 6000 पेक्षा जास्त गुहा आहेत. त्याच्यापैकी ओस्टिन्स्का आरागोनिट केव, जगात अशा प्रकारच्या फक्त 3च गुहा आहेत जिथे दगडांवर फुलासारखी नैसर्गिक नक्षी पाहायला मिळते. आईस केव्ज, येथील काही गुहा वर्षभर बर्फाने आच्छादलेल्या असतात, जिथे उन्हाळ्यातही तापमान मायनस असते. स्लोवाकिया केवळ निसर्गासाठीच नाही तर विज्ञानासाठीही प्रसिद्ध आहे. आधुनिक पॅराशूटचा शोध लावणाऱ्यांपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे स्टीफन बानिच. त्यांनी 1913 मध्ये पहिल्या पॅराशूटचे यशस्वी पेटंट घेतले होते. दुसरं म्हणजे आज स्लोवाकियाची एरोमोबाईल ही कंपनी जगातील पहिली उडणारी कार तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे. लोकसंख्येच्या मानाने जगात सर्वात जास्त गाड्या, कार्स तयार करणारा हा देश आहे. फोक्सवॅगन, किया आणि पोर्शे
सारख्या कंपन्यांचे मोठे प्लांट इथे आहेत. स्लोवाकियाची संस्कृती खूप जुनी आणि जिवंत आहे. चिचमनी हे जगातील पहिले पेंटेड व्हिलेज आहे. येथील लाकडी घरांवर पांढऱ्या रंगाने केलेली भौमितिक नक्षी पर्यटकांचे मन जिंकते. फुजारा हे 2 मीटर लांब लाकडी वाद्य आहे ज्याचा आवाज अतिशय शांत असतो. हे युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. ब्रिंजोवे हलुस्की म्हणजे मेंढीच्या चीजपासून बनवलेले डपलिंग्स हा येथील राष्ट्रीय पदार्थ आहे. तसेच पाहुण्यांचे स्वागत मीठ आणि भाकरी देऊन करण्याची त्यांची जुनी परंपरा आजही कायम आहे. जाता जाता काही रंजक तथ्ये जाणून घेऊया. स्लोवाकियामध्ये एक असा बिंदू आहे ज्याला युरोप खंडाचे भौगोलिक केंद्र मानले जाते. स्लोवाकियाची राजधानी आहे ब्रातिस्लावा. हे जगातील एकमेव राजधानीचे शहर आहे जे 2 वेगवेगळ्या देशांच्या म्हणजे ऑस्ट्रिया आणि हंगेरी या दोन्ही देशांच्या सीमांना बॉर्डरला स्पर्श करते. येथे नैसर्गिक खनिजयुक्त पाण्याचे आणि गरम पाण्याचे झरे मोठ्या प्रमाणात आहेत. तर मित्रांनो, हा होता स्लोवाकियाचा एक अद्भुत प्रवास. इतिहास, निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा असा मेळ जगात क्वचितच पाहायला मिळतो. मराठीत ह्या देशाबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच नवनवीन पण दुर्मिळ देशांबद्दलची माहिती जी मराठीमध्ये यूट्यूबवर अतिशय कमी प्रमाणात उपलब्ध आहे ती माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विषयासह. धन्यवाद.